ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। गणेशाच्या 4 हातांमधून मिळणारा संदेश कोणता? गणेशाच्या पायांच्या माध्यमातून मिळणारा संदेश कोणता? आणि गणपतीला मोदक का आवडतात? जाणून घेऊयात या व्याख्याते श्रीराम पुरोहित यांच्याकडून। ओम गंग गणपतये नमः। गणरायांना 4 हात आपण पाहतो। या 4 हातांमध्ये देखील आपल्याला महत्त्वाचा संदेश मिळतो। या 4 हातांचं वर्णन श्री गणपती अथर्व शीर्षात एका श्लोकामधनं आलेलं, एका ओवीतनं आलेलं आहे। एकदंतम चतुर्हस्तम पाशमम कुशधारिणम। एकदंत तर तो आहेच आहे, पण त्याला 4 हात आहेत आणि त्याच्यामध्ये पाश अंकुश हे देखील त्यांनी धारण केले। मग या 4 हातांच्या माध्यमातून गणराय आम्हाला कोणता संदेश देतात? यातला अंकुश जो शब्द आहे, अंकुश म्हणजे नियंत्रण, आपल्या षड विकारांवर आणि पंच विषयांवर नियंत्रण ठेवण्याचा संदेश गणराय आपल्याला देतात। काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर या सर्व षड विकारांवर आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्यावर ताबा आपण मिळवणं हे अत्यंत आवश्यक आहे। हा मौलिक संदेश गणराय आम्हाला अंकुश हातामध्ये ठेवून तो देतात। पाशमंकुश धारिणम, त्यातला पाश शब्द येतो। आवश्यकतेनुसार स्व इंद्रियांना म्हणजे स्वतःच्याच इंद्रियांना किंवा नेतृत्व करणारी व्यक्ती असेल तर त्यांनी आपल्या अनुयायांना प्रसंगी शासन करण्याची सुद्धा क्षमता ठेवली पाहिजे। ती क्षमता नेतृत्व करीत असलेल्या व्यक्तीमध्ये असलीच पाहिजे अशी अपेक्षा गणराय आमच्याकडनं करतात। संत गोरा कुंभार यांचं उदाहरण आपल्या सर्वांना कल्पना आहे। जेव्हा त्यांनी प्रतिज्ञा केली होती आणि चुकून झोपेमध्ये आपल्या हातांचा स्पर्श पत्नीला झाला हे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःला शासन करून घेतलं होतं आणि हे पाश सगळे तोडून टाकले होते। आणि आपल्या लक्षात असं येईल की त्यावेळी स्वतःलाच त्यांनी शासन करून घेतलं होतं। स्व इंद्रियांना सुद्धा शासन करण्याची आमची तयारी असली पाहिजे, हा एक महत्त्वाचा भाग आहे। आणि आणखीन तिथे एक महत्त्वाचा संदेश मिळतो की जर आम्ही मागचे पाश तोडले नाहीत तर कितीही भक्ती करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आमची प्रपंचालाच जर गाठभेट ठेवून दिलेली असेल तर आमची नौका भक्तीच्या मार्गातनं पुढे जाणार नाही, याचाही संदेश गणराय आम्हाला देतात। हा महत्त्वाचा भाग आहे। गणरायांच्या 3ऱ्या हातावर मोदक आहे। आता मोदक या शब्दाचा अर्थच मोद देणारा, मोद म्हणजे आनंद। त्यामुळे सात्विक आहारही त्यातनं गणराय सूचित करतात की आमचा आहार सात्विक असला पाहिजे, तो तामसी असू नये। पण मोदक याचा अर्थ मोद निर्माण करणारा। आणि गणराय घरामध्ये आलेत म्हटल्यानंतर आपण गणेश चतुर्थीपासून अनुभवतोय की घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पण त्याचबरोबर एक फार गूढ अर्थ या मोदकामध्ये आहे। मोदक हे तत्वज्ञानाचं सुद्धा प्रतीक आहे। तत्वज्ञानाचं प्रतीक का? मोदकाचा जर बाहेरचा पांढरा पापुद्रा आपण जर पाहिला, उकडीचे मोदक ज्याला आपण म्हणतो, त्या बाहेरचा पापुद्रा असतो तो चवहीन वाटतो। बाहेरून केवळ चव घेणाऱ्यांना तो फिका वाटतो, पण अंतर्भाग मात्र गूळ आणि खोबरं यांच्या त्या सारणाने पूर्ण मधुरतेने भरलेला असतो। हाच संदेश आम्हाला हा संदेश आम्हाला यातनं मिळतो। एक सांगू आपल्याला, तत्वज्ञान वरवर जर कोणी पाहायचा प्रयत्न केला तर त्याला ते रुक्ष वाटायला लागतं, त्यात अर्थ नाही असं वाटायला लागतं, किंवा हे काय कंटाळवाणं आहे असं वाटायला लागतं। पण जो या तत्वज्ञानाच्या गाभ्यात शिरण्याचा प्रयत्न करतो त्याला मोदकाच्या आत जसं माधुर्य आहे तसंच माधुर्य अनुभवता येतं। गणराय आम्हाला हा संदेश देतात की तत्वज्ञान बाहेरून बघू नका, तत्वज्ञानाच्या गाभ्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करा। हा अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे। नेमका पुढचा जो भाग आहे, आशीर्वादपर हात आहेत। आता गणराय आशीर्वादाचा हात जो देतात ते जो भक्त स्वतःच्या कर्मरूपी फळांचा मोदक गणरायांच्या हातावर ठेवतात ना, गणराय त्यांना आशीर्वाद देतात। या संदर्भात 18व्या अध्यायामध्ये माऊलींची एक छान ओवी आलेली आहे। तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे। 18व्या अध्यायातली 917 क्रमांकाची ही जी ओवी आहे, ज्यांनी स्वतःची कर्मरूपी ज्याला आपण काय म्हणू सुमन असेल ते भगवंताच्या चरणी वाहिलं तर भगवंताला विशेष आनंद होतो। गणपती बाप्पा देखील आमच्याकडनं हीच अपेक्षा करतात की अरे कर्म तर तू करतोयस, पण केलेली कर्म मला अर्पण जर तू केलीस तर आम्हाला खऱ्या अर्थाने तो आशीर्वादाचा हात भगवंताचा निश्चित मिळेल, गणरायांचा निश्चित मिळेल। आणि आणखीन एक त्याचा अर्थ गूढ आहे। गणराय या हाताने आपल्या प्रिय भक्तजनांना आपल्याजवळ प्रेमानं बोलवून घेतात, अशी ही आमची श्रद्धा आहे।
गणरायांच्या मस्तकापासून आपण सुरुवात केली होती. कान पाहिले, सोंड पाहिली त्यांची, डोळे पाहिले, आता हातांचाही संदेश पाहिला. आता लक्षात येईल की थोडंसं खाली गेलं तर तुंदिल तनू असलेल्या गणरायांचे पाय मात्र बारीक आहेत. गणराय स्वतः महाकाय आहेत, वक्रतुंड महाकाय, पण महाकाय असलेल्या गणरायांचे पाय मात्र आकाराने लहान आहेत. तुलना केली शरीराशी, जर हातांची तुलना केली, शरीराची केली, लंबोदराशी केली, तर पाय तुलनेने लहान आहेत. या लहान पायांच्या माध्यमातनं गणराय आपल्याला फार मोठा संदेश देत आहेत. आपली चाल ही विचारपूर्वक आणि अत्यंत शांत असावी, उतावीळपणा त्यात कधीच नसावा. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, उतावळा सो बावरा और धीर सो गंभीर, हा दोहाही आपल्या सर्वांना माहिती आहे. ससा आणि कासव यांची कथा लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत. त्यामुळे कुठल्याही बाबतीत उतावीळपणा आपण करू नये, सावधतेने आपण चाललं गेलं पाहिजे, असाही संदेश भगवान गणेश आम्हाला देत आहेत. आणि याखेरीज लहान पाय बुद्धिमत्तेचं लक्षण आहेत बरं का. बुद्धिमान व्यक्तींना स्वतःला नाही धावावं लागत, ते इतरांना धावायला लावतात. गणरायांच्या वाटचालीमधला पौराणिक प्रसंग आपल्या सर्वांना माहिती आहे. गजानन आणि कार्तिकेय जेव्हा कैलास पर्वतावर होते आणि पृथ्वी प्रदक्षिणा करून असा आदेश आला होता. कार्तिकेय बिचारे आपल्या म्हणजे मोरावर बसले, आपल्या वाहनावर बसले आणि पृथ्वीची प्रदक्षिणा करायला निघाले. गणरायांनी एकच केलं, आईबाबांच्या भोवती, आपल्या मातापित्यांच्या भोवती प्रदक्षिणा पूर्ण केली आणि साष्टांग दंडवत घातलं, झाली पृथ्वी प्रदक्षिणा. याचा अर्थ लहान पाय हे बुद्धिमत्तेचं कसं निदर्शक आहेत, समाजाला नेमकी काय संदेश या माध्यमातून नेमका संदेश देऊ इच्छितात हेही आमच्या लक्षात येतं. आणि म्हणून लहान पाय हे बुद्धिमत्तेचं उदाहरण आहेत, धीर गंभीरतेचं उदाहरण आहेत, हाही भाग आमच्या लक्षात येतो. त्यामुळे गणरायांच्या मस्तकापासून पायापर्यंत हा सगळा भाग आम्हाला कळतो आणि समाजाला नेमकी कशा आचरणाची गरज आहे हे गणराय आम्हाला त्यांच्या माध्यमातून दाखवतात. पण त्याचबरोबर त्यांना लंबोदर पीतांबर फणीवर बंधन आपण म्हणतो आरतीमध्ये. लंबोदर नेमके ते काय आहेत आणि या लंबोदराच्या माध्यमातून गणराय आम्हाला कोणता संदेश देतात याचाही विचार आपण करणार आहोत. तो उद्याच्या भागात करूया. सर्वांचा प्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा मंगलमूर्तींच्या चरणी शरणागत होऊन त्यांना सादर दंडवत करतो. ओम गंग गणपतये नमः.